प्रीतम काय कुठे कुठे आहे बाबा? तू कुठे होता यार? बाहेर ज्या न्यूज पसरल्या त्या सगळ्या खोट्या आहेत ना? काय? बाबा कुठे ऍडमिट आहे? हा दादा, हे बघ, आता जाता येणार नाहीत, ते शुद्धीवर नाहीयेत. काय काय झालंय का नक्की बाबा? हे बघ, सिरियस आहेत ते. बाहेर ज्या काही न्यूज पसरल्यात ना त्या खोट्या आहेत. आपले बाबा लवकरच बरे होऊन आपल्यासोबत घरी येणार आहेत. आदित्य सर, तुम्ही नका काळजी करू. श्रीकांत सरांना काहीच होणार नाहीये, ते लवकर बरे होतील. प्रिया, आता फक्त तूच मदत करू शकतेस मला. काय झालंय आई? तुम्ही असं का बोलताय? श्रीकांतला वाचवण्यासाठी मला तुझ्या मदतीची गरज आहे. मी काय मदत करू शकते? तुम्ही सांगा आई, मी सगळं करायला तयार आहे. आत्ताच मी गुरुजींना भेटून आले. त्यांनी मला एक व्रत करायला सांगितलंय. हे व्रत फक्त सासू सुनेनी करण्याचं आहे. श्रीकांतला वाचवण्यासाठी आपल्या दोघींना हे व्रत करावं लागेल. कसलं व्रत? प्रिया, तुला 5 घरी जाऊन भिक्षा मागावी लागेल. भिक्षा? देवी आई, हे व्रत करायला मी तयार आहे. श्रीकांत सरांचा जीव वाचावा म्हणून मी वाटेल ते करू शकते. मी मागीन भिक्षा. मी हे व्रत पूर्ण करीन. मी माझ्या सुनेशी बोलतेय आणि ही मदत मला माझ्या सुनेकडून हवी आहे. इतर कोणीही ह्याच्यात मदत करू शकत नाही, त्यामुळे बाकीच्यांनी यातून दूर राहिलेलंच बरं. प्रिया, तू सांग ना, तू करशील ना मदत? माझा फक्त तुझ्यावर विश्वास आहे. हो आई, मी तयार आहे हे व्रत करायला. मी करेन. मला माहिती होतं तू तयार होशील. हे बघ, उद्या सकाळी आपलं व्रत सुरू होईल. हो आई. काय पिंडोपाय काय त्या? म्हणजे डॉक्टरांच्या उपचारांनी श्रीकांत नाही वाचणार, पण यांच्या व्रत आणि उपवास केल्याने श्रीकांत वाचेल. पावळेटांनो, तुम्ही कितीही व्रत करा, कितीही कठीण उपवास करा, पण तुमचा श्रीकांत काय आता वाचत नसतो. श्रीकांत, उठणार आहे. तू असा शांत पडून राहिलेला नाही बघवत मला. आपण आता इतकी वर्ष हातात हात घेऊन काढली आहेत. शून्यापासून सुरुवात केली आहे आपण आणि परत त्यावर पोचलोय. मान्य आहे मला की हे संकट जरा मोठं आहे, पण अरे अशी हजारो संकट पचवली आहेत आपण, आणि ही लढाई आपल्याला एकत्र मिळून जिंकायची आहे. त्यात तू एकटा नाहीयेस हे लक्षात ठेव. मी आहे तुझ्यासोबत. मी कधीच तुझी साथ नाही सोडणार. आणि तुला चांगलंच माहिती आहे, हे अहिल्या कधीही हार मानणार नाही आणि तुलाही मानू देणार नाही. तू जसा शांत पडून राहिलास तर कसं होईल? तूच माझा आधार आहे श्रीकांत. काहीही करून मी तुला बरं करणार. तुला माझ्यासाठी जागं व्हावंच लागेल. फक्त एकदा डोळे उघडून बघ ना माझ्याकडे. माझ्याकडे बघून एकदा हस.
मला धीर दे प्लीज. मी आलो. कुठं होतात तुम्ही? किती शोधलं मी तुम्हाला माहिती. बॉसनी एका महत्वाच्या मीटिंग साठी पाठवलं. मी पण कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न. बाबांना काही होणार नाही ना? मी ते यायला उशीर तर नाही ना केला. आदित्य सर, तुम्ही शांत व्हा आधी. हे बघा, तुम्ही असं स्वतःला दोष देऊ नका. आणि मी तुम्हाला सांगितलं ना, श्रीकांत सरांना काहीच होणार नाहीये, ते लवकर बरे होतील. आणि आपण सगळे आहोत ना त्यांच्यासोबत. त्यांच्यासाठी देवाकडे प्रार्थना करतोय. आणि आता तर देवी आहे, त्यांच्यासाठी व्रत करणार आहेत. देव आपल्यासोबत आहे. तो आपली निराशा कधीच नाही होऊ देणार. तुम्ही नका काळजी करू, ते लवकर बरे होतील. तुला पण व्रत करायचं होतं ना? आदित्य सर, व्रत कुणी बी करू दे, श्रीकांत सरांसाठी प्रार्थना करणं महत्वाचं आहे ना. मग व्रत मी केलं काय ना प्रिया मॅडमने केलं काय? उद्देश तर एकच आहे ना, श्रीकांत सर लवकरात लवकर बरं होणं. त्यांच्या तब्येतीसाठी आपल्याला प्रार्थना करणं महत्वाचं आहे आणि ते केलंच पाहिजे. त्यामुळे तुम्ही नका काळजी करू, श्रीकांत सरांना काहीच होणार नाहीये. हो. प्रिया मॅडम, व्रतात काय बी अडथळा आला तरी व्रत मध्येच थांबलं नाही पाहिजे. काय बी झालं तरी व्रत पूर्ण व्हायलाच पाहिजे. घाबरू नका, मला खात्री आहे हे व्रत तुम्ही नक्की पूर्ण कराल. आणि अजिबात काळजी करू नका. काही झालंच तर मी आहे ना तुमच्यासोबत. श्रीकांत, बास झालं. उठ. हे असं तुला शांत पडलेलं नाही बघवत आहे मला. चल उठ, आपण घरी जाऊया. किती दिवस असा इथे पडून राहणार आहेस? हे बघ, तुला बरं करण्यासाठी गुरुजींनी एक व्रत सांगितलंय करायला. आणि आपली सून मला ह्यात मदत करणार आहे. मला खात्री आहे की मी आणि प्रिया हे व्रत नक्की यशस्वीपणे पार पाडू आणि तुला नक्की बरं वाटेल. हो बाबा, हो आई म्हणते ते अगदी बरोबर आहे. बाबा, आम्ही सगळे तुमच्यासाठी लढतोय. प्लीज तुम्ही लवकरात लवकर बरे व्हा आणि घरी चला बाबा, प्लीज. मी येते. नर्स, श्रीकांतची काळजी घ्या. मी येईपर्यंत त्याला काहीही झालं नाही पाहिजे.